एक महत्त्वाची बातमी, भाजपचे विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यामधील कथित ऑडिओ क्लिप ही आता व्हायरल झाली आहे। क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय। खडसे भाजपवर टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रीपद का? व्हायरल क्लिपमध्ये विजय चौधरींकडून रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। TV9 मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। विजय चौधरी भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक आहेत। भाजपच्या विजय चौधरींची आणखीन एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी या ऑडिओ क्लिपमधून केलेली आहे। खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल, तो असेल, बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस। तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात। हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही नका, मी करतो बाबा, गमत पा हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही, तुमच्यावर येतो प्रत्येक वेळेस घेणं देणं काही तथ्य नसतं। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। बरोबर, मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ। कसं काय झालं असं एका घरामध्ये? ती पण एका घरात, त्याची खडसेची मुलगी पण। भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरींचा आता राजीनामा आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर आता चौधरींनी राजीनामा दिलाय। डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांकडून चौधरींच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली। हकालपट्टीची मागणी केल्यानंतर विजय चौधरींकडून राजीनामा देण्यात आला आणि माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको, चौधरींच्या राजीनाम्यामध्ये असा उल्लेख आहे।